नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेत तेच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आमच्या मण्याचं बघा काय चाललंय. हां, माझ्या अगोदर मण्याला बोलायचं असतं. पिकूच्या इथे येरझारे चाललेत. कारण सांगते, आज आमचं एवढं लवकर आवरले, म्हणजे आम्ही 11 वाजता जेवण वगैरे केले. नाना आणि हे गेलेत मार्केटमध्ये, कारण हा नाना आणि पप्पा. कोण? पप्पा अशी करते ती. मी जर तिला काही केलं ना तर पप्पा कसं म्हणते तू? हा, तर हे गेलेत मार्केटमध्ये, कारण आमचे लक्ष्मणची जी बॉडी होती ना तर ती आणायची होती. मागे जसं सांगितलं की ती डॅमेज झालेली, सो आता स्पंजची जी बॉडी मिळते तर तसं आणायचा मी विचार केलाय. जी चिनी मातीची असते तर ती तशी नको आणायला. आणि इथे सकाळी ह्याला घेऊन गेले होते हे बाहेर त्याचा कार्यक्रम करण्यासाठी, पण त्याने तो काही केलेला नाहीये आणि आता तो फेऱ्या मारतोय फक्त. त्याला जेवणही जात नाहीये. हो ना पिकूचू? ए थांब थांब. सगळ्यांचीच बघितली किती घाई चालली आहे, म्हणजे फक्त गोपना म्हणू तरी इतकं रडायला येते. म्हणूला नको म्हणलं तरी. हा, तर याला बाहेर जायचं शी साठी. त्याला हे सकाळी घेऊन गेले तर त्याने मागणी शी नाही गेली, गप्पा बसा. आणि आता तुला घेऊन जायला कोणीच नाहीये. त्याला मी 3 वेळा बाथरूम मध्ये घेऊन जाते की बाबा तू इथे कर, पण त्याला तिथे सवयच नाहीये. काय करते तुम्ही आता? सॉरी, कारण मी हिला आणि त्याला नाही घेऊन जाऊ शकत. ओरडू नाही. मी तर तुला बोलले तू गॅलरीत कर बाबा. मी करते आता साफ, पण काय करू? आणि मागे बऱ्याच जणांनी विचारलं की हे असं का बरं लावलंय त्याला. तर बघा, त्याला मागे ना जखम झाली आहे. ती इतकं खाजवतो ना, ती अजून जास्त जखम हे करतो आणि मग ती खूप अशी चिकचिक होते. त्याच्यामुळे मग हे त्याला लावलंय जेणेकरून ना तो खाजवणार नाही. बरं, आज भरपूर काम आहेत. सो आता ह्या मॅडमला पहिले मी झोपवणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि तू पण शांत बसणार आहे. आता ना मी इथे मनूला झोपवलंय. तोपर्यंत पिकून जो काही राडा करायचा होता तो करून ठेवलाय. म्हणजे इकडे मनूच्या रूम मध्ये गेला, शांत बसला होता. मी आवाज येत होते पिकू पिकू पिकू. मला असं वाटलं आता काहीतरी चाललेलं त्याचं. तोपर्यंत तिकडे घाण केली, काही किचन मध्ये केलेली, हे असं केलं होतं. आता ते सगळे पहिले क्लीन करून घेतले, कारण मला आता फराळाचं बनवायचं थोडंसं. तुम्ही म्हणाल काय हिने सकाळी सकाळी शिशू चालू केले, तर आमचं हे रोजचं रुटीन आहे. आमचं काही वेगळं नाही आहे. म्हणजे खाली ते गेले पिकूला घेऊन की मी आल्याला पहिले विचारते त्याची शी झाली का. हां, मग थोडंसं आम्ही रिलॅक्स होतो. नाही तर परत ते घरामध्ये घालायची थोडं नको वाटते. आता सवयच राहिली नाही आहे अजिबात इथं आल्यापासून. तिकडे त्याच्या गार्डनमध्ये सगळ्या गोष्टी होत होत्या आणि आता तो आमच्या फॅमिलीचा एक हिस्सा आहे. सो हे तर सगळ्या गोष्टी होणारच आहेत. असो, त्याचं ते झालंय. आता मला आज बनवायचे बेसनाचे लाडू. काल मी करंजा बनवल्या होत्या. तुम्हाला दाखवते मी. मला त्याचं एवढं कौतुक ना की मी करंजा बनवल्या. म्हणजे कौतुक ह्याच्यासाठी की मी कधी बनवल्या नाही आहेत. तर मग दीदींना आईला विचारून अशा मी बनवल्या. तर मला ते छान वाटलं की बाबा मी बनवल्या, मला छान जमल्या. आणि कोणी आपलं कौतुक करेल न करेल, आपल्याला कौतुक असलं पाहिजे. सो इथे मी अशा बनवलेल्या आहेत. थोड्याशा तुम्हाला लाल दिसत असतील, पण मी लाल तळल्या पण असं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल लाईट गेली आणि त्याच्यामध्ये माझं हे सगळं चालू होतं. त्यामुळे, कारण काल दिवसभर आमचा लाईटचा प्रॉब्लेम होता. सो फक्त करंजा बनवल्यात मी फराळामध्ये. आज मी म्हटलं शेव काढते आणि सोबतच बेसनाचे लाडू बनवते, कारण शेवाच्या लाडूला वेळ लागेल आणि हे पण नाही येत त्यात मदतीला. नाहीतर मग हे असले तर आम्ही दोघं करून घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता मनूची जबाबदारी आज माझ्यावर आहे आणि ते खूप दिवसाच्या नंतर. कारण जवळपास 15 दिवस झाले नाना आले तिथे. तेव्हापासून मनू त्यांच्याकडेच आहे. म्हणजे माझं काही काम असेल की नाना हिला एवढं गार्डनमध्ये घेऊन जा बरं, नाना हिला थोडंसं खेळवा बरं. मग तसं म्हणलं की 1-1.5 तास त्यांचा खाली जातो आरामात. त्याच्यामुळे मग मला तिचं काही टेन्शनच नसतं. पण आज हे दोघं पण बाहेर गेलेत, त्याच्यामुळे मग मनूची जबाबदारी आहे माझ्यावरती. आणि ती दोघांकडे इतकी छान राहते ना की मला आता टेन्शनच नाही राहिले. म्हणजे मी जर तिला कधी सोडून गेले 1 दिवसासाठी तर ती एकदम छान राहू शकते. कारण तुळशीबागेतल्या शॉपिंगच्या वेळी नाही का आम्ही गेलो, मी आणि तनया, आणि मग ती इतकी छान राहिली ना दिवसभर. अजिबात आईचं नाव पण नाही काढलं. घरी आल्याच्या नंतर मी आले, खाली पार्किंगमध्येच होते आणि ते चालले होते बाजारात. मग मी मनू म्हणते. माझं असं चाललं होतं की बाई लेकराला दिवसभर मी बघितलं नाही हे ते, म्हणून माझं चाललेलं. आणि तिचं काहीच नाही, तिने डायरेक्ट इग्नोर केलं. माहिती मला असं झालेलं. सो आता त्यांच्या दोघांच्या जीवावरती मी ठेवू शकते असं आहे. सो आता मी बनवते बेसन लाडू. कसे बनवते काय तुमच्यासोबत पण शेअर करते. रेसिपी काही माझी नाही आहे, कोणाची हे सुद्धा सांगते. आता इथे ना मी जे विकतचं पीठ असतं तेच वापरणार आहे, हे सम्राटचं. बघू म्हटलं त्याने कसं होते. आणि थोडेसे लाडू चिकट होऊ शकतात, पण म्हटलं ट्राय करूयात. कारण काय होतं ना, बाहेरची म्हणजे डाळ आणायची, त्याच्यानंतर त्याचं पीठ बनवायचं आणि मोठ्या गिरणीत दिलं की ते पीठ त्याच्यामध्ये जास्तीचं राहून बसतं आणि मग बाकीचं गव्हाचं किंवा बाकीचे पीठ दळलेली असतात ना ते त्याच्यामध्ये येतात.
त्याच्यापेक्षा म्हटलं की हे रेडीमेड पीठ आणून बघते कसं होतंय काय. आणि मी रेसिपी फॉलो करणार आहे सरिताज किचनची, कारण मला सरिता त्याच्या रेसिपीज खूप आवडतात. एक तर सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि खूप टिप्स सहित बारीक बारीक टिप्स ज्या असतात त्या सांगितलेल्या असतात. आणि त्यात माझ्यासारख्या ज्या काही शिकाऊ असतात ना त्यांना तर ते एकदम फायदेशीर आहे. त्याच्यामुळे म्हटलं की मी तशी ट्राय करून बघते. चांगलं झालं तर क्रेडिट जाईल सरिताज किचनला, आणि नाही झालं तर मग माझा काहीतरी फॉल्ट आहे असं म्हणू शकता तुम्ही. सो बघूयात आता. तर इथे मी बेसन पीठ घेतले, साधारण 3.5-4 वाट्या बेसन पीठ आहे. विकतचं पीठ असल्यामुळे ना, म्हणजे बाहेरचं रेडीमेड आणल्यामुळे ना ते जर असं बारीक आहे. आणि आता भाजण्यासाठी पण इथे भरपूर वेळ जाणार आहे. म्हणजे बेसन लाडू करायचे म्हटलं की ह्याच मोठा टास्क असतो की ह्याच्यामध्येच भरपूर असा वेळ जातो. मला तर साधारण 20 ते 25 मिनटं तरी याच्यामध्ये गेले. जसं लागेल तसं मी इथे तूप ॲड करत गेले आणि व्यवस्थित असं बेसन पीठ भाजून घेतले. बेसन पीठ जर व्यवस्थित नाही भाजलं तर मग सगळा लाडूंचा पचका होतो. त्यामुळे मी एकदम आरामात हे सगळं काम चालू होतं. सोबतच जसं लागेल तसं तूप टाकत होते. छान असं बेसन पीठ भाजून घेतलं तुपामध्ये. आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलची पूड ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मस्त असं इथे लाडूंचं टेक्स्चर झालेलं आहे. हे थोडा वेळ मी ठेवणार आहे किंवा लगेचच बांधून घेतले लाडू तरीसुद्धा चालेल, एवढं मस्त झालं. आता इथे माझी लाडू वळण्याची तयारी चालू आहे आणि मस्त झाले. टेक्स्चर, चमक आणि एकदम पेढ्यासारखे दिसायला तरी. म्हणजे असं जर असं आपण पेढा घेतो ना आणि असा करतो सो त्या टाईपमध्ये एकदम निघते. आणि म्हणून ना मी स्वतःला अशी शाबासकी देणारच होते, पण तेवढ्यात लक्षात आलं की भक्ती याच्यामध्ये ना थोडंसं तूप जास्त झालंय म्हणून. कारण जेव्हा मी रेसिपी पाहिली होती ती एकदम परफेक्ट झालेली. माझी थोडीशी कोरडी वाटत होती. म्हणजे लाडू असे थोडेसे कोरडे दिसत होते आणि मला असं छान चमकणारे हवे होते. पण मी त्याच्यामध्ये एकदम असं तूप पटकन ॲड केलं. आणि मग नंतर ते बघा थोडासा शेप धरत नाही, जास्त खूपही नाही झाले पण थोडंसं होतंय प्लेटमध्ये ठेवल्याच्या नंतर. सो हे असे मस्त चमचमीत गुळगुळीत लाडू झालेले आहेत माझे. सो वळून घेते आता सगळे. मनू व्हायच्या पहिले मनू उठायच्या पहिले माझे झाले पाहिजेत. आणि शेवेचं बघू आता ते आल्याच्या नंतर किंवा मग संध्याकाळी बनवेल मी शेव. लाडू बनवले आणि त्याच्यानंतर आमच्या मनू मॅडम उठलेले आहेत. होय आणि आज एवढं गुणी झालंय ना बाळ, एकटं खेळतंय हो ना. नाही तर असं असतं टीव्ही लाव आणि फोन दे की नाही. आज नाना नाहीये तर नो टीव्ही नो फोन. आठवण सुद्धा आली नाही आम्हाला. कोणी सवय लावली टीव्हीची आपल्याला? कोण लावतं टीव्ही तुला सारखं कोण देतं फोन? सांग ना. काय झोपते तू? बरं. तर मी ते लाडू हे करून घेतले. तुम्हाला म्हटलं होतं थोडंसं तूप जास्त झालं. 5-10 मिनिटातच तेवढे छान सेट झाले. त्याच्यानंतर थोडेसे बदाम लावले, अजून छान दिसायला लागले. आणि चवीला पण नक्की छान झाले असणार. झोपायचंय का तुला? झोपायचंय आम्हाला. तू झोपेतून उठली ना मग अशीच? किती वेळच्या तर पिन घेऊन टोचणार नाही का बेटा ती पिन? आता आम्ही यांची वाट बघतोय. मला शेव काढायची होती पण म्हटलं परत ही मध्ये करेल, मग ते तेलाचं हे ते थोडी भीती वाटते. म्हटलं हे आल्याच्या नंतरच करून घेईल. यांना फोन केला, 5:30 वाजले. त्यांना फोन केला पण अजूनही त्यांना थोडासा वेळच लागणार आहे. काहीतरी फळं वगैरे घ्यायचे बाकी आहेत म्हणले. बाकीचे पाहिजे होतं ते सगळं मिळाले. आता वाट बघतोय आम्ही त्यांचीच. आज घरात असं सुनं वाटतं एकदम, है ना म्हणा. काय मनूची मॅट्रेस पण आली आहे तिकडे. इमाची दुसरी गादी आली आहे. मनूच्या बेडसाठी आम्ही साधी मॅट्रेस टाकली होती जी छोटी असते ना चपटीवाली ती. पण मग त्याच्यावरती एकदम अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मग ती मागून घेतली आहे. एक्स्ट्रा नानांनाच लागते म्हणून तर काय अजून त्या रूममध्ये झोपत नाही पण असावी म्हटलं. काय पप्पा आले? काय आणलंय तुला? तुम्हाला ते रॅग घेऊन या म्हणलं होतं की हो. फरक किती बघणार. पुढच्या वर्षी घेऊयात आपण. ते खरंच खेळणार असेल तर घ्यायला बरोबर. खेळणार नाही, लक्ष्मीमध्ये ते तांब्याचं छान वाटतं ना. तांब्याचं होतं ना तर ते 3,500 रुपये. 3,000 आणि हे किती रुपये? 250 रुपये. अहो पण तरी पण तेच चांगलंय. हे तिला खेळायला ठीक आहे
पण ते लक्ष्म्यांसाठी ते छान आहे. म्हणू ते तोंडात नाही घालू बेटा, इकडे ये. आणलं सगळ्या गोष्टी, सगळं काही आणलेलं आहे. आपल्या सोसायटीमध्ये डान्स आहेत खाली, जाऊयात. 9 वाजता किती वाजता माहित नाही, समोरचे मग कशीच गेले. पिकूच्या तुला बरं वाटत असेल ना आता जरा. माझ्यासाठी यांनी गरमागरम मस्त वडापाव आणला होता, पण तो झालाय थंड आता. गरम होता मस्त. तुमच्यासाठी मी मस्तपैकी लाडू बनवले. मला दे लाडू पटकन खायला. मी गौरींसाठी बनवले होते, त्याच्यामुळे आम्हाला गोष्टी करायच्या नव्हते. पण आता गौरीचा सगळा प्लॅन आमचा बाद झालेला आहे, तो कशामुळे ते सांगते आता मी तुम्हाला. त्याच्यामुळे आता मी हे लाडू त्यांना खायला देणार आहे. सेटअप तरी करून ठेवू का मी? कोणीच येणार नाही. ठीक आहे. म्हणजे अक्षरशः मला असं झालं की काल असं झालं असं एक वेळ ठीक होतं, आता आज असं झालं. मला इतकं वाईट वाटते तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन. यांनी बॉडी आणली आहे गौरीची, आज किती खर्च केलाय. खर्च करण्यापेक्षा माझा दिवस गेलाय अख्खा. मग खरंच आणले त्या दिवशी मी दिवसभर फिरले. आणि तुझ्या सबस्क्रायबर्स ना किती भेटलोय मी आज. हो, मला पण त्या दिवशी खूप जण भेटले. आणि त्या दिवशी आज आम्ही कुठे कुठे फिरलो माहिती का? आम्ही अगोदर तुळशीबागेत गेलो, तिथं फिरलो. पुन्हा खडकी बाजारात गेलो, तिथे फिरलो. पुन्हा पिंपरी बाजारात गेलो, तिथे फिरलो. तुम्ही पुन्हा आलो. आणि त्या दिवशी मी फिरले. आणि गणपतीचं डेकोरेशन आम्ही केलं नाही, कारण आम्ही विचार केला आपण गणपती छोटा बसूयात आणि लक्ष्मीचं मोठं करूयात. असं काय पिंपरी मध्ये भेटली आता इथे. त्या दिवशी पण आम्हाला तसंच झालं. मला नाही तर तनायला कोणतरी भेटायचं आणि म्हणायच्या अरे तू पण आहे का, हा मी तुमच्या दोघींचे ब्लॉग बघतो, असं व्हायचं. त्या दिवशी आम्ही फिरलो एवढं सगळं. आता म्हणजे पहिले एक तर मनात नव्हतं, नंतर ठरवलं करायचं. आता ते ह्या सगळा म्हणा. तू काय खाते बघू बघू काय खाते. आणि ह्यांनी शिवाय आता मोदकाचे लाडू, मी घरी फक्त लाडू बनवले, मला आता शेव बनवले. मोदकाचे पेढे आणले ऍक्च्युअली. हा, मोदकाचे पेढे आणि हे लाडू बनवलेले. म्हटलं शेव बनवते आणि काल करंज बनवलेले. म्हटलं 2-3 गोष्टी बाहेरून आणा आणि 2-3 गोष्टी आपण घरी बनवायत, असं ठेवायत फराळाचं. मी थोडीशी बुंदी, शंकरपाळे, त्याच्यानंतर शेव. इतकं वाईट पण असं ठीक आहे, जाऊ दे. मला दे खायला तरी द्या. मला टेस्ट करून सांगा कसं झालंय ते. आता गौराईंचं इथे कॅन्सल झाल्यामुळे ना मूड खूप जास्त खराब झाला होता. म्हणजे मला असं झालं होतं कोणासोबतही असं होऊ नये, पण आता ऑप्शनच नव्हता आमच्याकडे, दुसराही काही ऑप्शन नव्हता. त्याच्यामुळे ना आम्ही ते आता सगळं सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की आता आपण हा प्लॅन कॅन्सल करूयात. आणि खाली गेलो. खाली थोडासा प्रोग्राम होता तिथे, म्हटलं चला मूडही चांगला होईल जरा. पण आणि तिथे समोर एक मुलगी शेकी शेकीवरती डान्स करत होती. आजकाल मनूचं पण हे फेवरेट सॉन्ग झालेलं आहे, तिलाही खूप जास्त आवडतं, म्हणून नानाने तिला खाली सोडलं. तर तिचाही मस्त डान्स चालू होता. थोडा वेळ तिथे बसलो, तिथेही काही मन लागेन असं झालेलं. त्याच्यामुळे एक 5-10 मिनिट बसून ना परत वरती आलो आणि मग बाकीची कामं करायला घेतली. खालनं जाऊन आलो. खाली कल्चरल प्रोग्राम होता तर तिकडे गेलेलो. आणि तिथं पण गेलो तर असं मनच नव्हतं लागत की अरे यार लक्ष्मण नाही आहेत हेच डोक्यामध्ये चाललेलं. त्याच्यामध्ये ना काही जर गोष्टी केल्या नसत्या तर असं काही वाटलंही नसतं. म्हणजे जसं मी तुम्हाला या अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की माझा विचार चालला होता मनू जरा मोठी झाली की मग आपण गौऱ्यांचं हे करूया तसं. आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही चला आता नवीन घरी आलं, नवीन घर आहे, मग कशाला उगाच नाही बोलायचं, आपण करूया. मग त्याच्यानंतर शॉपिंगला एक दिवस गेले. त्याच्यानंतर आज पण दिवसभर हे दोघं फिरत होते. ज्या काही गोष्टी मी त्या दिवशी नाही आणल्या तर त्या दिवशी सगळ्या हे गोष्टी घेऊन आले. म्हणजे पिलवंडाचे हात असतील किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतील, लक्ष्मणची जी बॉडी आहे तर ती घेऊन आली. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की स्पंजची बॉडी घेईन मी तशी, तर ती घेतली. त्याच्यानंतर असं स्टेप्स करण्यासाठी आता मखर तर आम्हाला काही तसा मिळाला नसता ऐन वेळेला, त्याच्यामुळे मग आम्ही अशा फळ्या हे घेऊन आलेलो. आणि बाकी छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी असतात, समजा डेकोरेशनचं पण मी जे काही आणलं होतं ते आणलं होतं, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आणल्या होत्या. आणि फराळाचं मी काही घरी म्हणजे करतच होते. बेसन लाडू केले होते, करंजा केलेल्या, शेव काढून म्हटलं होतं. आणि बाहेरून यांनी काही गोष्टी आणल्या होत्या थोड्या थोड्या. म्हटले सगळं तुला काही एकटीला होणार नाही त्याच्यामुळे, सो ते आणलेलं. सगळी तयारी ऑलमोस्ट झाली होती. म्हणजे उद्या आता लक्ष्मी येणार झाली आहे आणि लक्ष्मी येणार आणि त्याच्यानंतर मग ह्या मला पिरियड आले असं झालं. सो आता बऱ्याचशा कमेंट्स अशा पण येतील की तू बाकी कोणाकडून तरी करून घेऊ शकते. म्हणजे शेजारी असतील, पाहुणे असतील, नंदा असतील, कोणाकडूनही. तर माझ्या सगळ्या नंदांकडे लक्ष्मी आहेत. म्हणजे 3 नंदांकडे तर आहेत, एकी कडे नाही आहेत, तर त्यांना यायला जमणार नाही. त्यांचंही सेम माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. सो
ते पण शक्य नाही. आणि शेजाऱ्यांना बोलून करून घेण्यासारखं हा ऑप्शन तर अजिबातच होऊ शकत नाही, कारण इथे आमची ओळख नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मणच्या खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, जसं की त्यांना आणण्यापासून, आणलं की त्या दिवशी संध्याकाळचा नैवेद्य, त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण पुरणपोळीचं बनवतो तर त्या दिवशी पण भरपूर सगळ्या गोष्टी असतात. आणि छोटं बाळ आहे, त्याच्यामध्ये होतंच थोडंफार इकडे तिकडे. त्याच्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला की ठीक आहे चला आपण नाही बसूया. झाली सगळी तयारी, खूप मनामध्ये होतं, पण आता असं झालंय तर आपण काहीच नाही करू शकत. आणि हे असं आहे ना की माझी दगदग जास्त झाल्यामुळे म्हणा काय, तर ते डेटच्या थोडंसं अगोदर आल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. नाही तर आता तुम्ही हे पण कोणाच्या कमेंट्स येतील की तुला आधी कळत नव्हतं का मग. सो हे असं सगळं आहे, सगळं अचानक गोष्टी झालेल्या असतात. नाही तर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहीत असतात की आपण असं करू शकतो तसं करू शकतो हे असं. सो असा आहे प्रॉब्लेम. आता तर माझा इतकं मूड गेला ना, म्हणजे काय करू काहीच कळत नाही असं झालं. मला कालपर्यंत इतकं असं होतं ना, अरे मला हे करायचं ते करायचं. आता असं मी एकदम डोकं पण माझं शांत झालं की काहीच नाही आहे, आता मी काय करू नेमकं ह्या टाईपमध्ये झालेलं आहे. खाली असं छान कल्चरल प्रोग्राम होता, खायला काही गोष्टी होत्या, पण कशामध्येच मन नाही लागलं. मी थोडंसं 10 मिनिट थांबले आणि लगेचच म्हटलं चला आपण जाऊयात वरती आणि बसूयात जरा शांत निवांत बसते. आणि असं आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही मला माहिती आहेत खूप जण वाट बघत असतील की भक्तीच्या लक्ष्म्या वगैरे काहीतरी, पण ते काहीच शक्य झालेलं नाही आहे. सो बघूयात आता उद्यापासूनचं रुटीन आम्ही जसं ठरवलं होतं त्यापेक्षा एकदमच वेगळं होणार आहे. मनूला काहीतरी बोलायचं. हाय बोल सगळ्यांना. हाय बोलणार नाही तू तोंडाने, हाय बोल ना हाय. आम्ही आजकाल इतकं बिझी झालोय की बस नाना मनू आणि त्यांच्या त्या गोष्टी ना आम्ही झोपून उठल्या पण आता पहिले आई म्हणायचं आता नाना चालू होतं. आहे दोघांचं काहीतरी मस्त चाललंय आणि ती खूप बिझी राहते त्याच्यामध्ये. खाली जाते 2 टाईम मस्त खेळते आणि एकदम फ्रेश आहे. म्हणजे खाण्यापिण्याचं तिचं पहिल्यापासून आहे ते तसंच आहे. तर मूड एकदम फ्रेश, अशी अजिबात चिडचिड वगैरे हे असं होत नाहीये. तर आम्हालाही बघून छान वाटतं ते. सो चला आजच्या पुरतं एवढंच. बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच की आता काय होते काय नाही. सो भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉगसहित. तोपर्यंत बाय.